छत्रपती शिवाजी महाराज की जय। भाऊ, आज या ठिकाणी प्रकृती परीक्षण जे अभियान या ठिकाणी जे सुरू आहे, जे प्रकृती परीक्षण हे जे अभियान सुरू आहे त्या संदर्भामध्ये आपण तो शब्द काय सांगणार? आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी हे 2014 या देशाच्या पंतप्रधानांची सूत्र स्वीकारल्यानंतर आपल्या देशाची जी प्राचीन चिकित्सा पद्धती आहे ती म्हणजे आयुर्वेद, या आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारमध्ये आयुष नावाचं एक स्वतंत्र मंत्रालय तयार केलं। आणि आज 2024 मंत्री म्हणून मी शपथ घेतल्यानंतर त्या आयुष विभागाच्या प्रचाराची, प्रसाराची आपल्या देशामध्येच नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा आयुर्वेदाला पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली। त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी माझे नेते माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी मंत्रिमंडळामध्ये मला स्थान दिलं, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज आम्ही पाहिलं की आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी देश का प्रकृती परीक्षण हे 1 महिन्याचं अभियान आम्ही त्या ठिकाणी सुरू केलं होतं। आपला जो संविधान दिवस आहे 26 नोव्हेंबर त्या दिवशी याची सुरुवात झाली आणि आज या कार्यक्रमाचा समारोप जो आहे तो 25 डिसेंबर आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जयंती दिवसाच्या निमित्तानं त्याची सांगता झाली। जवळपास आम्ही 1 कोटी लोकांचं देशभरामध्ये प्रशिक्षण करण्याचा कार्यक्रम लोकांच्या समोर, आमच्या जे आयुर्वेदामध्ये काम करणारे आमचे प्राध्यापक असतील, अध्यापक असतील, विद्यार्थी असतील, आमचे आयुर्वेदामध्ये काम करणारी डॉक्टर मंडळी असेल, या सगळ्यांना त्या ठिकाणी जबाबदारी दिली होती। त्या लोकांनी इतक्या उत्साहानं या कार्यक्रमामध्ये काम केलं की 1 कोटीचं टार्गेट दिलेलं असताना 1,29,00,000 लोकांचं परीक्षण एका महिन्यात पूर्ण झालेलं आहे। आणि हे झाल्यामुळं आज जवळपास आम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये या आमच्या आयुष विभागानं आयुर्वेदाच्या संदर्भात 5 रेकॉर्ड त्या ठिकाणी आम्ही स्थापित केलेले आहेत। आणि हे अभियान थांबलेलं नाही, ते अभियान अजूनही पुढच्या काळामध्ये सुरू आहे। तो 1 महिन्याचा कालावधी फक्त गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी आपण ठेवलेला होता। आता हे सातत्याने परीक्षण चालू राहणार आहे की ज्याच्या माध्यमातून लोकांना ते कुठल्या प्रकृतीचे आहेत, वात, पित्त, कफ ह्या ज्या आपल्या प्रकृती आहेत त्या प्रकृती सांगून त्यांच्या मोबाईलमध्ये एक आम्ही ॲप डाउनलोड करणार आहोत। आणि जर 2 महिन्यानं जे आपले ऋतू बदलतात, साधारणतः ऋतू बदलल्यानंतर आपल्या तब्येतीमध्ये काही लहान मोठे आजार जाणवतात, कधी सर्दी, पडसं, घशाचे आजार, डोळ्याचे आजार असे किरकोळ, तर ते होऊ नये म्हणून ऋतू बदलल्यानंतर त्या प्रकृतीतल्या माणसांनी आपली ऋतुचर्या कशी ठेवायची, दिनचर्या कशी ठेवायची, खानपानामध्ये कसे बदल करायचे, कुठल्या गोष्टीचं पथ्य पाळायचं याचे मेसेजसुद्धा आम्ही दर 2 महिन्यांनी त्यांच्या मोबाईलवर आमच्या विभागाच्या मार्फत दिले जाणार आहे। त्यामुळं निश्चितच या देशातल्या लोकांचं स्वास्थ्य चांगलं राहणार आहे, लोकांचे त्या ठिकाणी जीवनमान उंचवणार आहे। किरकोळ खर्च जो दवाखान्यामध्ये आपल्याला होतो तो खर्चसुद्धा त्या ठिकाणी लोकांचा वाचणार आहे। आणि एक समृद्ध देश निर्माण करण्याचं जे स्वप्न आहे आपल्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं, ते सुद्धा त्या माध्यमातून पूर्ण होणार आहे। आज मला सांगायला अभिमान वाटतो की आज आपलं आयुर्वेद हे देशातल्या 150 देशांमध्ये लोक आयुर्वेदिक उपचार घ्यायला सुरुवात झालेली, त्याचा आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार करण्याचं आमचं काम सुरू आहे। आमचा जो योगा आहे आपला, पूर्वी आपल्या देशातच योगा फक्त लोकांना माहीत होता, आज जगाच्या पाठीवर 170 देशामध्ये योगा त्या ठिकाणी लोक करतात। योग दिवस म्हणून आपण 21 जून रोजी संपूर्ण जगातल्या 170 देशामध्ये योग दिवस साजरा केला जातो। जवळपास आपला आयुर्वेद दिवस सुद्धा अनेक देशांमध्ये साजरा केला जातो। म्हणजे या काळामध्ये जी आपली भारताची प्राचीन जी काही चिकित्सा पद्धती आहे तिला आपण मोठ्या प्रमाणामध्ये पुढे नेण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आयुष विभागाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। धन्यवाद।